आजच्या या पूर्ण जेवणामध्ये सगळ्यात एक स्पेशल आणि सरप्राईज म्हणजे सोलकढी. वाव, यावी इतकी मस्त जमले ना. हॅलो, नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओला खूप दिवसांनी सुरुवात केली आहे. याच्या आधीचा सर्वात लास्ट व्हिडिओ म्हणजे राकेशची एंगेजमेंट. तो कार्यक्रम झाल्यानंतर पूर्ण मे महिन्याच्या सुट्टीसाठी मी आणि विरू दोघे पण गावीच राहणार होतो. परंतु अचानक तिथे असताना समजलं की विरूच्या नेक्स्ट इयर स्कूल ॲडमिशनसाठी 2 स्कूलमध्ये इंटरव्ह्यूसाठी अपॉइंटमेंट भेटले. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी मी आणि विरू रिटर्न आलो. आल्यानंतर लगेच पूर्ण ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट केली आणि दोन्ही स्कूलमधील इंटरव्ह्यूला सर्व क्वेश्चनचे विरूने आन्सर करेक्ट दिले. त्यामुळे तर सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं आणि ते ऐकून खूप मस्त वाटलं. तर जी काही ॲडमिशनच्या प्रोसेसचा फायनल रिझल्ट आहे तर ते आम्हाला मेच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा लास्ट वीकमध्ये समजेल असं बोललेत. आणि सध्या त्याचं स्कूलचं कोणतेही रुटीन नसल्यामुळे दिवसभर तो माझ्यासोबतच असतो आणि पूर्ण दिवस त्याच्यामध्ये कसा निघून जातो हे समजतच नाही. आणि मेन म्हणजे भरपूर टाईम आता मला स्पेशली त्याच्यासोबत भेटतो, खाणं खेळणं आणि दररोज संध्याकाळी गार्डनला जातो. त्याच्यामुळं नवीन फ्रेंड्स होत आहेत, त्यांच्यासोबत बोलणं होतं आणि तो पूर्ण क्वालिटी टाईम स्पेंड होतोच त्याच्यासोबत. आणि त्यासोबतच त्यांचं सगळ्यात मोठं टार्गेट अचीव करण्यासाठी त्यांनी जे काही अतोनात प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये सुद्धा आमचं इतकं शेड्यूल हेक्टिक होऊन गेलं होतं. स्वतःसाठी असा सेपरेट टाईमच नाही भेटला, त्यामुळे खूप मोठा ब्रेक घेतला होता. परंतु आता त्यांचं ते टार्गेटसुद्धा कंप्लीट झालं आणि लवकरात लवकरच ती आनंदाची बातमी तुमच्याशी शेअर करेन. आणि थोडासा आता टाईम मला भेटला त्यामुळे पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली आणि इथून पुढे कंटिन्युअस व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि यामध्ये नवनवीन चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आज संडे, त्यांना ऑफिसला सुट्टी असल्यामुळे सकाळपासून पूर्ण रुटीन अगदी निवांत चालू आहे. काय काय केलंस? हां, खुश? आज संडे असल्यामुळे सकाळपासून तर पूर्ण रुटीन अगदी निवांत चालू आहे. आणि मेन म्हणजे आज खूप दिवसांनी नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी बनवली होती, तिघांनीही खाऊन घेतली. आणि विरूसोबत खेळताना पूर्ण टाईम कसा निघून जातो हे समजतच नाही. परंतु इतकं मस्त वाटतं ना, खूप हॅप्पी आहे तो. हां, नाही असं करायचं, स्माईल दे. आणि घरातील इतर सर्व कामे करून झालेत आणि आज संडे स्पेशल मी स्पेशली फिश थाली बनवणार आहे. तर त्यासाठी सुरमई आणि ओला जवळ आणण्यासाठी हे दोघेजण आता फिश मार्केटला जात आहेत आणि त्यासोबतच घरातील इतर सामान व भाजीपाला आणण्यासाठी मी सुद्धा मार्केटला जात आहे. सकाळचे 10:30 वाजलेत आणि आता भाजीपाला आणण्यासाठी बाहेर पडले. परंतु इतकं कडक ऊन आहे ना आणि या उन्हाचं आता खूप टेन्शन येते आणि गरमीसुद्धा आहे भरपूर. डोळे बंद कर, उघडायचे नाहीत बा. हात समोर. खुश? जस्ट सगळं साहित्य घेऊन आले आणि बाहेर सकाळी 10:30-11च्या दरम्यान सुद्धा इतका उन्हाचा तडाखा जाणवलाय. आणि विरूला तर आता मस्तपैकी पेप्सी आणून दिले तर तो खूप खुश आहे. आवडलं? खुश? आणि सध्या समोर जे सफेद मैदान आहे तिथं कंटिन्युअस सॅटर्डे संडे मॅच असतात आणि दिवसभर त्याचा आवाज चालू असतो. आणि ऑलरेडी आता सुद्धा सकाळी 9 वाजल्यापासून मॅचेस चालू झाले. प्रत्येक सॅटर्डे संडेला या कॉमेंट्रीची इतकी सवय झाली ना, त्यामुळे आता काय वाटत नाही. आणि ते सुद्धा आता मच्छी घेऊन आल्यात तर पटकन सगळं जेवण बनवून घेते. सगळ्यात आधी त्यांनी आणलेला फ्रेश ओला जवळा व सुरमई 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आणि खरंच यावेळीची सुरमई खूप मोठी आणि एकदम फ्रेश असल्यामुळे सगळे पीस अगदी व्यवस्थित कट केले होते. आणि यामध्ये 2 ओले बोंबील देखील आहेत. सगळे पीस व्यवस्थित ताटामध्ये पसरून घेऊन मॅग्नेटसाठी कोकम, आगार, हळद, चवीनुसार मीठ, घरगुती वापरातील चटणी सगळे साहित्य मिक्स करून कोटिंग करून घेतले. आणि मॅग्नेट करताना जितकं बेसिक मसाला वापराल तितकं सुरमई अधिक टेस्ट लागते. सगळं साहित्य मिक्स करून 2 तासासाठी बाजूला ठेवले. आज तुमच्याशी ओला जवळ्याची रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले. यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता याची कडकडीत फोडणी दिली. आणि ओला जवळा बनवताना तुम्ही जितका जास्त कांद्याचा वापर कराल ते अधिक टेस्ट लागते. म्हणूनच भरपूर बारीक चिरलेला कांदा फोडणीला दिला. पूर्ण कांदा परतून घेऊन
सोनेरी कलरचा झाल्यानंतर त्यामध्ये घरगुती वापरातील तिखट चटणी घालून पुन्हा एकदा चटणी भाजून घेतली. चटणीचा खमंग वास सुटल्यानंतर त्यामध्ये ओला जवा मिक्स केला आणि ओला जवा घातल्यानंतर तुम्ही जितके ते झटकीपट हलवाल तेवढं ते चटणी अधिक मिक्स होते. त्यानंतर थोड्या वेळाने मीठ घालून पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित परतून घेतले. प्रत्येक पदार्थामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मला प्रचंड आवडते, त्यामुळे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा सगळं हलवून घेतलं आणि त्यानंतर वाफ देण्यासाठी प्लेट झाकून ठेवली. आणि जेव्हा आपण वाफ देतो तेव्हा थोडंसं त्याला पाणी सुटतं, तर पुन्हा 2 मिनिट मोठा गॅस करून वाफ दिली. तेव्हा पूर्ण पाणी आटल्यानंतर एकदम असा सुटसुटीत ओला जवा तयार झाला होता आणि आता खाण्यासाठी एकदम तयार आहे. एकदम अशी झटकीपट होणारी रेसिपी आणि गरम भाकरीसोबत तर खूप छान लागतो. जवला पाठोपाठ आता सुरमई सुद्धा फ्राय करायला घेतले आणि यावेळी इतकी बेस्ट जमली ना, त्यामुळे एकदम अशी हॅप्पी आहे. सकाळपासून क्रिकेट कॉमेंट्रीचा कंटिन्युअस आवाज चालू आहे आणि आता सध्या लंच ब्रेक असल्यामुळे थोडंसं शांतता जाणवत आहे, त्यामुळे मी पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली. रेसिपी शूट करताना मला खूप मोठी अडचण जाणवत होती, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शूट करण्यासाठी मी जो ट्रायपॉड यूज करत होतो तर तो गावी विसरला आहे आणि मला इतकी अडचण येते ना प्रत्येक वेळी. आणि दरवेळी असं होतं की ते ऑफिसवरून थकून येतात किंवा त्यांच्या शेड्यूलमधून प्रत्येक वेळी आपण त्यांना असं नाही बोलू शकत की हे शूट करा, आणि पर्सनली मला ते आवडत नाही. त्याच्यामुळे जितकं मला शक्य होईल तितकं शूट करण्याचा प्रयत्न केलाय. कांदा ते चिरून घेतला आणि पूर्ण जेवण झाल्यानंतर लगेच साफसफाई करून घेतली, त्यामुळे एकदम फ्रेश वाटत आहे. आणि आजच्या स्पेशल जेवणामध्ये दाखवते. वाव, मस्तपैकी झणझणीत असं थोडंसं सुरमईचे फिश टाकून कालवण केलंय आणि कट सुद्धा खूप मस्त आलाय. त्यासोबत आजचा मेन इन्ग्रेडियंट सुरमई, आणि मगापासून आमचं कंटिन्युअस खाणं चालू आहे. खरंच खूप टेस्टी झाले. त्यासोबत बाजरी, ज्वारी, नाचणीची मिक्स अशी भाकरी आहे आणि खरंच ही भाकरी खूप हेल्दी आहे आणि सध्या चपाती अवॉइड करून हेच खाणं आहे आमच्या घरी. आणि त्यासोबतच ओला जवळा, तो सुद्धा एकदम टेस्टी झालाय. सगळ्याचं हळूहळू टेस्ट करणं थोडं थोडं चालू आहे. आणि मच्छी थाली आहे तर स्पेशली पांढरा भात झाला पाहिजे, त्यामुळे सिंपल पांढरा भात केला. आणि आजच्या या पूर्ण जेवणामध्ये सगळ्यात एक स्पेशल आणि सरप्राईज म्हणजे सोलकढी. वाव, यावेळी इतकी मस्त जमले ना, अगदी परफेक्ट. त्यामुळे मी खुश आहे आणि जेवण पण अगदी वेळेमध्ये आवरले. तर आता पटकन ताट बनवून घेते. सकाळपासून खूप एक्साइटमेंट मध्ये स्पेशल फिश थाळी बनवून घेतली आणि सगळे पदार्थ वाढवून घेतल्यानंतर ताट एकदम कलरफुल असं दिसत आहे आणि पूर्ण प्लेट बघूनच खायची क्रेविंग्स खूप वाढले. तर पटकन जेवून घेते. विरू सुद्धा माझ्यासोबतच जेवतोय. आणि सोलकढी घे पिल्लू. दुकानासारखी झाली आहे. जस्टच आमच्या तिघांचंही जेवण झालं आणि आजचं पूर्ण जेवण इतकं टेस्टी होतं ना, तिघांनी भरपेट खाल्लं आणि जास्तीचं जेवण बनवलं होतं, त्यामुळे सगळं व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये ठेवलं. आणि जी काही इतर कामं होती ती पटकन करून घेतली, नाहीतर एकदा भांडी ठेवली तर त्याचा इतका कंटाळा येतो ना. तर ते आता सगळं झाल्यानंतर निवांत थोडा वेळ बसले. जे काही कालवण आहे ते एकदम तिखट बनवलं होतं आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त ओला जवा आणि सोलकढी इतकी टेस्टी होती ना, खूप मस्त वाटला. विरू, तुला काय आवडलं सगळ्यात? चिकन नव्हतं केलं पिलू, फिश केलं होतं. फिश मध्ये काय आवडलं? मटन. त्याचं एकच आहे, कारण आम्ही प्रॉपर कोल्हापूरकरांना नॉनव्हेज म्हटलं तर जास्तीत जास्त चिकन, मटन, तांबडा पांढरा रस्सा एवढंच आठवतं. परंतु आज जो काही नवीन फिश थालीचा जो काही प्लॅन केला होता तो सक्सेस झाला आणि त्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं. तर ते ऐकून मस्त वाटलं. आता मेन म्हणजे घरातलं एक सगळ्यात महत्त्वाचं काम करून घेते आणि ते झाल्यानंतर लगेच मला दादरला शॉपिंगला जायचं आहे, त्यामुळे तर मी खूप खुश आहे. ते आणि विरू मला दोघे सोडायले होते. गाडीवरून उतरते इतक्यात बस आली आणि मी आता एकटीच दादरला खरेदीला चालले. आणि मागचा जस्ट व्हिडिओ असेल राकेशची एंगेजमेंट, तर आता पुढच्या महिन्यात त्याचं लग्न ठरलं असल्यामुळे लग्नाविषयी काही थोडी खरेदी करायची आहे. त्याची जी काही लिस्ट आहे ती लिहून घेतली. आणि मेन दरवेळी माझं असं व्हायचं की मला एकटीला मनसोक्त फिरून खरेदी करायची आहे. तर आज संडे असल्यामुळे ते बोलले की मी विरूला घेतो, तू तुझी इच्छा पूर्ण कर. त्यामुळे एकटीने दादरला खूप वेळ फिरून आपल्या चॉईसनं वेगवेगळी व्हरायटी बघून खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे.
हनुमानाच्या दर्शनाने खरेदीला सुरुवात झाली आणि पूर्ण दादरला इतकी गर्दी आहे ना. वेगवेगळ्या पॅटर्नचे लॉंग मंगळसूत्र बघण्यासाठी JSC कलेक्शनमध्ये आले आणि आतमध्ये इतकी गर्दी आहे ना. असं डिझाईन बघण्यासाठी सुद्धा टाईम नाही भेटत. प्रत्येकाची एवढी धावपळ चालू आहे. संजना कलेक्शन या शॉपमध्ये जे काही बेसिक मेकअपचं साहित्य होतं ते घेतले, खरेदी झाले आणि त्यासोबतच मागच्या वेळी जे काही 2 पेंडंटचे गळ्यातले घेतले होते तर दादा ते जॉईन करून देते. 2 समोसा पार्सल. मी गेल्यानंतर गमलं नाही, आठवण आली. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी विरूला भेटून घेतला आणि तो मी गेल्यानंतर मोस्ट ऑफ झोपला होता, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि समोसा आणला होता तो इतका टेस्टी होता ना. 2 समोसा तिघांनी मिळून खाल्ला आणि जी काही खरेदी केली ना मनसोक्त झाली. 4ला घरातून बाहेर पडलेले, 8 वाजले घरी यायला आणि इतकी फिरले ना मनसोक्त, असं कुठेच टेन्शन असं नाही. त्यामुळे जे काही माझं स्वप्न होतं की एकटीने मनसोक्त खरेदी करायचं तर ते आज कंप्लीट झालं. त्यामुळे तर मी एकदम खुश आहे. आणि आल्यानंतर सगळ्यात आधी नवीन जे 2 ड्रेस घेतले होते तर त्यांना ते घालून सुद्धा दाखवले. इतकी बेस्ट आहे ना व्हरायटी आणि क्वालिटी सुद्धा. आणि लवकरात लवकर जे काही मेकअपचं साहित्य नवीन घेतले ते सुद्धा अप्लाय करून बघेन. आणि खरंच आजच्या या पूर्ण खरेदीबद्दल मी खूप खुश आहे आणि ते एक वेगळंच समाधान असतं. आणि मेन म्हणजे प्रत्येक शॉपमध्ये विरूला घेऊन गेलं तर एवढी धावपळ व्हायची किंवा जास्त व्हरायटी नाही बघायची. परंतु आज खूप दिवसांनी बार्गेनिंग केलं आणि तुझे पण छान छान कपडे बघून आले मी. राकेश दादाच्या लग्नाला कसला घ्यायचा तुला ड्रेस? व्हाईट. मम्मा व्हाईट कलर झाली. ब्लेझर बोलायचं त्याला. आता तुझी खरेदी. हा खुश. तर सकाळचं तर थोडंसं जेवण आहे, पटकन थोडंसं फिश फ्राय करून गरम गरम भाकरी बनवून घेते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी बाय.